नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 95 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सतीश आरशातून एक शेवटची नजर टाकतो आणि हलकसं हसत स्वतःशीच म्हणतो, लागली ठिणगी. प्रीतीने पाहिलंय. तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव त्याच्या लक्षात आले होते. त्याला हवं होतं ते झालेलं होतं. आता पुढे काही करायची गरज नव्हती. तो गाडी थोडी पुढे घेऊन जातो आणि काही अंतरावर जाऊन ती थांबवतो. तो अगदी सहजपणे काव्याला म्हणतो, काव्या, आज ऊन फार आहे. मला उन्हाचा थोडा त्रास होतोय. तेव्हा काव्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. तेव्हा सतीश शांतपणे म्हणतो, म्हणून आपण उद्या कॉलेज सुटल्यानंतर मार्केटमध्ये जाऊया, आज नको. म्हणजे काव्या, मी उद्या फोर व्हीलर घेऊन येतो. मग आपल्याला प्रोजेक्टचं काम व्यवस्थित आणि आरामात करता येईल. काव्या लगेच मान हलवते. चालेल, मग सतीश, आपण उद्या जाऊया. ती थोडी पुढे झुकून म्हणते, तू मला इथे सोड. इथून माझं घर जवळच आहे. मी चालत जाते. सतीश गाडी बाजूला लावतो. काव्या उतरते आणि निघून जाते. सतीश पुन्हा गाडी सुरू करतो आणि मनातच म्हणतो, काव्या, तुला माझ्यासोबत गाडीवर फिरण्याचा आनंद मिळाला असेल, पण माझ्या गाडीच्या पाठीमागच्या सीटवर बसणारी आधीच फिक्स आहे. गाडी पुढे धावत असते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर खोडकर हसू येतं. प्रीती सध्या काही बोलत नाही. प्रेम नाही असं म्हणते, पण प्रेम आहे आणि ते तिला सुद्धा माहीत आहे. हे एक दिवस ती स्वतःच येऊन मला सांगेल याची मला खात्री आहे. तेव्हा तिला कळेल ही सगळी खोडकर खेळी कशासाठी होती. संध्याकाळी नीता आणि प्रीती रूममध्ये बसून प्रोजेक्टबद्दल चर्चा करत होत्या. नीता म्हणते, उद्या कॉलेज सुटल्यानंतर आपल्याला लगेच मार्केटमध्ये जावं लागेल आपापल्या जोडीसोबत. प्रीती मान हलवत म्हणते, हो नीता, आपण नीट प्लॅन करूया. लोकांना काय आवडतं, ते कुठे खरेदी करतात, कशावर विश्वास ठेवतात, हे सगळं व्यवस्थित विचारून आपण माहिती गोळा करायची. नीता हसत म्हणते, म्हणजे उद्या फुल कामाचा दिवस आहे. प्रीती ही हलकसं असते, हो कामाचाच असं म्हणते. रात्री झोपताना मात्र प्रीतीचं मन काही केल्या शांत होत नव्हतं. डोळे मिटले तरी झोप येत नव्हती. डोळ्यासमोर सतत एकच दृश्य दिसत होतं. काव्या सतीच्या गाडीवर बसलेली, त्याच्या खांद्यावर सहज ठेवलेला तिचा हात. ते दृश्य पुन्हा पुन्हा तिच्या मनात उमटत होतं. तेव्हा प्रीती स्वतःशीच हलक्या आवाजात म्हणते, हे सगळं सतीश, तू बदनामच करतोस, हे मला कळतंय. मला चिडवण्यासाठीच हा सगळा तुझा प्लॅन आहे. ती उशीवर वळते. ओठांवर हसू येतं, पण ती स्वतःला समजावते. पण नाही सतीश, मी चिडणार नाही. मी ठरवलंय ना, फोकस करायचा आहे. MBA करिअर एवढंच महत्वाचं आहे माझ्यासाठी. पण प्रीती स्वतःला समजावून सांगत असली तरी मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात नकळतपणे सतीशचं नाव उमटतच राहत होतं आणि त्याच विचारात तिची झोप अजूनच दूर पळून गेली होती. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये एक वेगळाच माहोल होता. क्लास सुरू होण्याआधी सगळे आपापल्या प्रोजेक्टबद्दल बोलत होते. कोण कुणासोबत जाणार, कुठल्या मार्केटमध्ये जायचं, काय प्रश्न विचारायचे, यावर सगळ्यांची चर्चा सुरू होती. कोणी नोटबुकमध्ये प्रश्न लिहित होतं, कोणी मोबाईलमध्ये पॉइंट्स नोट करत होतं, तर कोणी उत्साहात पुढचा प्लॅन सांगत होतं. प्रीती नंदिनीसोबत बसली होती, जिच्यासोबत तिची प्रोजेक्टसाठी जोडी ठरलेली होती. त्या नंदिनीसोबत ती प्रोजेक्टविषयी बोलत होती आणि पुढचं काम ठरवत होती. नंदिनी प्रीतीला म्हणते, आपण आज कॉलेज सुटल्यानंतर थेट मार्केटमध्ये जाऊया. लोकांशी नीट बोलायचं, त्यांची मतं ऐकायची. प्रीती ही मान हलवत म्हणते, हो, आपण कॉलेज सुटल्यानंतर लगेच जाऊया. दोघीही प्रश्नांची यादी ठरवत होत्या आणि प्रोजेक्ट नीट करायचा ठाम विचार करत होत्या. कॉलेज सुटता सगळे विद्यार्थी बाहेर पडू लागले. कोणी जोडीनं तर कोणी छोट्या ग्रुपमध्ये आपापल्या पार्टनरसोबत मार्केटकडे निघाले. मार्केटमध्ये पोहोचता सगळीकडे गजबज सुरू होती. दुकानं, ग्राहक, आवाज, हालचाल आणि त्यातच हे सगळे विद्यार्थी लोकांशी बोलत होते. कोणी दुकानात जाऊन प्रश्न विचारत होतं, कोणी रस्त्यावर थांबलेल्या लोकांशी बोलत होतं. तुम्ही ही वस्तू का घेता? तुम्हाला कोणत्या ब्रँडवर जास्त विश्वास आहे? किंमत महत्वाची की दर्जा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं गोळा केली जात होती. प्रीती आणि नंदिनीही आत्मविश्वासाने लोकांशी बोलत होत्या. लोक शांतपणे आपली मतं सांगत होते. कोणी अनुभव सांगत होतं, तर कोणी आपल्या आवडीनिवडी स्पष्ट करत होतं. हळूहळू सगळी माहिती मिळत होती आणि मनात प्रोजेक्टचा आकार स्पष्ट होत होता आणि सगळेच आपल्या कामात गुंतलेले होते. तेवढ्या थोड्या अंतरावर प्रीतीला सतीश दिसतो. तो काव्यासोबत उभा राहून दुकानदाराशी बोलत होता. काही नोट्स घेत होता, प्रश्न विचारत होता. प्रीतीची नजर नकळत तिकडे थांबते. दोघे एकत्र दिसत असले तरी सतीश पूर्णपणे कामात लक्ष देत होता. तेवढ्यात अचानक मागून एक भरधाव गाडी येते. नंदिनी ती गाडी पाहता जोरात ओरडते, प्रीती. प्रीती क्षणभर गोंधळते. काय होतंय हे समजायच्या आतच
तो आवाज लांब उभ्या असलेल्या सतीच्या कानावर पडतो. तो क्षणाचाही विचार न करता धावत येतो. तो थेट प्रीतीला पकडतो आणि तिला घट्ट धरून बाजूला ओढतो. दोघांचा तोल जातो आणि प्रीती सतीश खाली पडतात. तेव्हा क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटतं. दोघांच्या नजरा एकमेकात अडकतात. श्वास थोडा थांबलेला असतो. आजूबाजूचा गोंगाट शांत झाल्यासारखा त्यांना वाटत असतं. त्या क्षणात दोघेही एकमेकात हरवून गेले होते. तेवढ्यात नंदिनी धावत येते. ती प्रीतीला हात देऊन उठवते. उडताना प्रीतीच्या हाताला लागलेलं असतं. ती थोडीशी कळवळते. सतीश लगेच काळजीने म्हणतो, "काय करतेस प्रीती? कुठे लक्ष असतं तुझं? काहीतरी मोठं झालं असतं तर?" प्रीती हलक्या आवाजात म्हणते, "तू काळजी करू नकोस सतीश. एवढं काही जास्त लागलेलं नाही." पण सतीचा चेहरा अजूनही गंभीर असतो. तो लगेच म्हणतो, "चल आपण डॉक्टरांकडे जाऊया." प्रीती हलकस हसते आणि म्हणते, "मी जाते सतीश. तू तुझं काम कर. प्रोजेक्ट महत्वाचा आहे." "ठीक आहे," असं सतीश म्हणतो आणि निघून जातो. तेव्हा प्रीती खोल श्वास घेते. कोणी पाहत नाही म्हणून क्षणभर स्वतःशीच हसत म्हणते, "तुलाच बघत होते आणि हे असं झालं." ती ओठ चावते, मान हलवते. "अजूनही माझ्यावर रागावलेला आहेस ना? बोलत नाहीस, बघतही नाहीस." ती क्षणभर थांबते आणि मग मिश्किलपणे स्वतःशीच म्हणते, "पण धोका दिसतास तूच मला धावून वाचवायला आलास सतीश." तो विचार तिच्या मनात हलकासा गारवा पसरवतो. चेहऱ्यावर काहीच न दाखवता मनात मात्र एक गोडशी आनंदाची लाट येते. राग असला तरी माझी काळजी अजूनही तुझ्या मनात आहे. आणि त्या विचारातच ती पुन्हा कामाकडे वळते. पण तिच्या ओठांवरचं ते हसू काही केल्या जात नव्हतं. काव्या सतीच्या बाजूला उभी राहून दुकानदाराशी बोलत होती. कधी प्रश्न विचारत होती, कधी काही मुद्दे समजावून सांगत होती. पण सतीचं लक्ष तिकडे नव्हतंच. त्याच्या डोळ्यासमोर तोच प्रसंग पुन्हा पुन्हा फिरत होता. भरधाव गाडी आणि प्रीती. आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात एक विचार येतो, जर त्या क्षणी मी पोहोचलो नसतो तर? प्रीतीला काहीतरी झालं असतं तर? तो विचार मनात येताच त्याचा श्वास क्षणभर अडखळतो. डोक्यात अचानक एक भीतीची लाट येते. त्या कल्पनेनेच त्याचं काळीज थरथरत होतं. काव्या काहीतरी बोलत होती. "आपण हेही नोट करायला हवं ना सतीश?" पण सतीश फक्त मान हलवत होता. शब्द कानावर पडत होते, पण अर्थ मनापर्यंत पोहोचतच नव्हता. कारण त्याचं पूर्ण लक्ष अजूनही तिथेच अडकलेलं होतं. रस्त्यावर, त्या क्षणात आणि प्रीतीजवळ. राग अजूनही मनात होता, पण त्या रागाच्या खाली दडलेली भीती आणि तिच्याबद्दलची काळजी त्याला शांत बसू देत नव्हती. संध्याकाळी घरी आल्यानंतर प्रीती रूममध्ये शांतपणे बेडवर बसलेली होती. तिच्या हातावर हलकी सूज आली होती, पण ती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होती. नीता तिच्या हाताकडे पाहते आणि लगेच विचारते, "हे काय झालं प्रीती?" प्रीती क्षणभर थांबते. तिला सगळं सांगावंसं वाटतं. पण तरीही ती, "अगं नीता, ते मी मार्केटमध्ये पडले," एवढंच म्हणते. नीता तिला नीट पाहते. "फक्त हाताला लागले ना प्रीती? बाकी कुठे काही झालं नाही ना?" असं विचारते. तेव्हा प्रीती हसत म्हणते, "नाही ग नीता, कुठे काही नाही झालं मला. मी ठीक आहे आता, तू काळजी करू नकोस." रात्री सतीश एकटा बसला होता. तेव्हा त्याच्या मनात विचार येतो, प्रीतीचा हात बरा तर असेल ना? तिचा हात दुखत असेल का? तो फोन हातात घेतो. क्षणभर वाटतं फोन करून सगळं विचारावं. आवाज ऐकला की समजेल. पण लगेच स्वतःलाच थांबवतो. नको, फोन नको. तो एक दीर्घ श्वास घेतो आणि मनातच म्हणतो, त्यापेक्षा मेसेज करून विचारतो. तो लगेच प्रीतीला मेसेज करतो, "हात बरा आहे का प्रीती?" मेसेज पाठवल्यावर तो फोन बाजूला ठेवतो. जणू काही फार मोठं काही केलं नाही अशा थाटात. पण मन मात्र तिथेच अडकलेलं असतं. ती काय उत्तर देईल याकडे. प्रीती लगेच तो मेसेज वाचते आणि तिच्या चेहऱ्यावर हलकंसं आनंद लपवणारं हसू उमटतं. ती टाईप करते, "हो बरा आहे. पण तू काय एवढी काळजी करतोस?" तो मेसेज वाचता सतीश थोडा निवांत होतो. पण लगेच तिला जास्त जाणवू नये म्हणून तो रिप्लाय करतो, "काळजी नाही, फक्त विचारत होतो." प्रीती तो मेसेज वाचते तेव्हा तिच्या ओठांवर हसू थांबत नसतं. ती उशीवर रेलते आणि स्वतःशीच म्हणते, "फक्त विचारत होतो म्हणे." असं फक्त असेल तर राग तरी कशासाठी? ती उशीवर लोळते, जणू मनातली चिडचिड बाजूला ठेवत आहे. "तू माझ्यावर रागावतोस, मुद्दाम दुर्लक्ष करतोस. पण तरीही मी अडचणीत असले की तुझं पहिलं लक्ष माझ्याकडेच जातं." हे आठवताच तिच्या ओठांवर नकळत हसू उमटतं. "सतीश, तुझा हा राग खोटा आहे आणि काळजी मात्र अजूनही तितकीच खरी आहे." "चल सतीश, मान्य आहे, आजचा डाव तू जिंकलास. पण हा खेळ अजून संपलेला नाही." असा खोडकर विचार मनात ठेवत हसत हसत ती डोळे मिटते. 7 जन्माची सतीश आणि प्रीती या स्टोरीचे या आधीचे भाग तुम्ही ऐकले नसतील तर नक्की ऐका. आणि हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.